फुल मून से बेलगे 9 ಗಂಟೆಯಿಂದ रात्रि 12 ಗಂಟೆವರೆಗೂ जुलाई 29 ಒಂದು ದಿನ ಮಾತ್ರ। मुझे समझ में नहीं आ रहा है। विपक्ष पहले बोल रही थी कि धर्मेंद्र प्रधान जी इस्तीफा देंगे, उसके बाद चर्चा करेंगे। इस्तीफा हो गया है और आज भी वो चर्चा करने से नाराज है। मैं यही उम्मीद करती हूँ कि वो सदन को चलने दें। ऑलरेडी 1 हफ्ता हो गया है, सदन नहीं चल रहा है। टैक्स पेयर का पैसा है, हर मोमेंट हर मिनट कीमती है। लेकिन इस तरह हाउस शुरू होने के साथ साथ इसको डिस्टर्ब करना, चलने ना देना, पार्लियामेंट के सदस्य चर्चा करना चाहते हैं। ಸಾರ್ವಜನಿಕ ಪರೀಕ್ಷೆಗಳು ಅಕ್ರಮ ತಡೆ ತಿದ್ದುಪಡಿ ಮಸೂದೆ 2026ಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟ ಹಾಗೆ ಸಂಸದೆ ಸಯಾನಿ ಘೋಷ್ ಅವರು ಈ ರೀತಿ ರಿಯಾಕ್ಟ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ। ಈ ವಿಷಯದ ಬಗ್ಗೆ ಯಾವುದೇ ಚರ್ಚೆ ನಡೆಯೋದಕ್ಕೂ ಮೊದಲು ಧರ್ಮೇಂದ್ರ ಪ್ರಧಾನ್ ರಾಜೀನಾಮೆ ಕೊಡಬೇಕು ಅಂತ ವಿರೋಧ ಪಕ್ಷಗಳು ಮೊದಲಿನಿಂದ ಒತ್ತಾಯ ಮಾಡಿದ್ರು। ಅವರು ರಾಜೀನಾಮೆಯನ್ನು ಕೊಟ್ಟರು, ಆದರೆ ಈಗಲೂ ವಿರೋಧ ಪಕ್ಷಗಳು ಚರ್ಚೆಗೆ ರೆಡಿಯಾಗಿಲ್ಲ। ಇದು ಅತ್ಯಂತ ಮಹತ್ವದ ಮಸೂದೆ। ದೇಶದ ಯುವಕರು ಹಾಗೆ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳ ಅಭಿಪ್ರಾಯಗಳನ್ನು ಕೇಳೋದು ಬಹಳ ಮುಖ್ಯ। ಸರ್ಕಾರ ಪರಿಗಣಿಸಿ ಜಾರಿಗೊಳಿಸಬಹುದಾದ ಸಲಹೆಗಳು, ಮುಂದಿಡುವಂತಹ ಆರೋಗ್ಯಕರ ಚರ್ಚೆ ಮತ್ತು ವಾದ ವಿವಾದ ನಡಿಬೇಕು। ಸಂಸತ್ತಿನಲ್ಲಿ ಆರೋಗ್ಯಕರ ಪ್ರಜಾಪ್ರಭುತ್ವವನ್ನು ಕಾಪಾಡಿಕೊಳ್ಳೋ ಮಾರ್ಗ ಇದೆ। ವಿರೋಧ ಪಕ್ಷ ಈ ಚರ್ಚೆಯಲ್ಲಿ ಭಾಗಿಯಾಗಬೇಕು ಅಂತ ನಾನು ಬಯಸ್ತೀನಿ। ಇದು ದೇಶಕ್ಕೆ ಅತ್ಯಂತ ಅಗತ್ಯವಿರೋ ಮಸೂದೆ। ಇದರಲ್ಲಿ ಪ್ರಸ್ತಾಪ ಮಾಡಿರೋ ಸುಧಾರಣೆಗಳ ಬಗ್ಗೆ ಇಡೀ ದೇಶ ತಿಳಿದುಕೊಳ್ಬೇಕಾಗಿದೆ। ಸದನ ಸುಗಮವಾಗಿ ನಡೆಯೋದಕ್ಕೆ ಅವರು ಅವಕಾಶ ಕೊಡ್ತಾರೆ ಅನ್ನೋ ವಿಶ್ವಾಸ ಇದೆ। ಈಗಾಗಲೇ 1 ವಾರ ಕಳೆದರೂ ಸದನದಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ಕಾರ್ಯಕಲಾಪ ನಡೆಯಲಿಲ್ಲ। ಇದು ತೆರಿಗೆದಾರರ ಹಣಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟ ವಿಷಯ। ಪ್ರತಿಯೊಂದು ಕ್ಷಣ ಕೂಡ ಅಮೂಲ್ಯ। ಪ್ರತಿದಿನ ಸದನವನ್ನು ಮುಂದೂಡೋದು ಹಾಗೆ ಕಲಾಪಕ್ಕೆ ಅಡ್ಡಿಪಡಿಸೋದು ವಿರೋಧ ಪಕ್ಷದ ಸೂಕ್ತ ನಡವಳಿಕೆ ಅಲ್ಲ ಅಂತ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಹಾಗೆ ಇತರೆ ವಿರೋಧ ಪಕ್ಷಗಳು ನಡ್ಕೊಳ್ತಾ ಇರೋ ರೀತಿಯ ಬಗ್ಗೆ ಟೀಕೆಯನ್ನ ಮಾಡಿದ್ದಾರೆ। ಹಾಗೆ ನೋಡೋಕೋದ್ರೆ ಇವರು ಕೂಡ ವಿರೋಧ ಪಕ್ಷದಲ್ಲೇ ಇರುವಂಥವರು, ಆದರೆ ಕೆಲವರ ನಡೆ ಯಾವ ರೀತಿಯಾಗಿದೆ ಅನ್ನೋ ಅಸಮಾಧಾನವನ್ನ ಈ ಮೂಲಕ ವ್ಯಕ್ತಪಡಿಸಿದ್ದಾರೆ। मुझे समझ में नहीं आ रहा है। विपक्ष पहले बोल रही थी कि धर्मेंद्र प्रधान जी इस्तीफा देंगे, उसके बाद चर्चा करेंगे। इस्तीफा हो गया है और आज भी वो चर्चा करने से नाराज है। देखिए, ये बहुत महत्वपूर्ण एक बिल है और ये दिस इज वेरी इम्पोर्टेंट कि देश के युवा, देश के छात्र छात्री दोनों का पक्ष सुने। यहाँ पे एक हेल्दी डिस्कशन हो, एक डिबेट हो, सुझाव आए जिसको सरकार अमल दे और इस तरह से एक हेल्दी डेमोक्रेसी को हम पार्लियामेंट के अंदर बचाए रख सकते हैं। So I would just want them to participate in the debate. It's a very, very important bill, and also the reforms that are going to be suggested, it is for the entire country to listen to. मैं यही उम्मीद करती हूँ कि वो सदन को चलने दें। ऑलरेडी 1 हफ्ता हो गया है, सदन नहीं चल रहा है। टैक्स पेयर का पैसा है, हर मोमेंट हर मिनट कीमती है। इस तरह से हर दिन हाउस को अडजर्न करना और सदन के कार्यक्रम में बाधा सृष्टि करना, दिस इज नॉट इट्स नॉट गुड ऑन द पार्ट ऑफ द ऑपोजिशन। ये कहना है बिहार में जो सभी बच्चों पर AK-47 से हमला किया गया, हालांकि जो पुलिस ऑफिसर थे उन पर कार्रवाई भी की जा रही है, उस पर बहुत ज्यादा नाराजगी। आखिर बच्चों पर इस तरीके से देखिए, कार्रवाई जो भी आपको कहना है, जो भी आपको सुझाव देने हैं, जिस पे भी आपको आरोप लगाना है, वो आप अपने डिस्कशन के माध्यम से कर सकते हैं। लेकिन इस तरह हाउस शुरू होने के साथ साथ इसको डिस्टर्ब करना, चलने ना देना, पार्लियामेंट के सदस्य चर्चा करना चाहते हैं। आपकी अगर कोई भी ऑब्जर्वेशन हो, कि आपका कोई भी फीडबैक हो, कि आपका कोई भी सजेशन हो, वो डिस्कशन के माध्यम से सबके सामने आए, वही मुझे लगता है सही प्रक्रिया होगी। महुआ मोइत्रा कह रही कि हम चाहते हैं कि अमित शाह जी एक्सप्लेन करें पूरे जो है तमाम सारी चीजें। ये उनके चाहने से सब कुछ नहीं हो सकता। इफ विशेस वर हॉर्सेस, बेगर्स वुड राइड। ಯಾವುದೇ ಸುದ್ದಿಯ ಅಪ್ಡೇಟ್ ಅನ್ನ ಮಿಸ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ಬಾರ್ದು ಅಂದ್ರೆ ಈಗ್ಲೇ ಒನ್ ಇಂಡಿಯಾವನ್ನ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡಿ। ನಿಮಗೆ ಬೇಕಾದ ಭಾಷೆಯಲ್ಲಿ ಎಲ್ಲಾ ಸುದ್ದಿ ತಿಳಿಬೇಕು ಅಂದ್ರೆ ಒನ್ ಇಂಡಿಯಾ ಆಪ್ ಅನ್ನ ಡೌನ್ಲೋಡ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿ।